बातमी आहे हायकोर्टानं सरकारला विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली असा सवालच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली होती। त्या संदर्भातच एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावेळी खंडपीठानं धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। 2016 पासून तर 2023 पर्यंत प्रचंड जीआरस बदलले। उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेला आहे। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निझन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली, त्याच्यामुळे शासनाने त्याच्यात काय निर्णय घेतला, कशाच्या आधारे निर्णय घेतला, या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने 29 तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेला आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळी डीबीटी योजना त्यांनी बंद केली होती आणि यावरूनच नेमकं धोरण तुम्ही का बदललं असा थेट सवाल हायकोर्टानं राज्य सरकारलाच विचारलाय। नेमकं प्रकरण काय होतं पाहूयात। तर 5 डिसेंबर 2016 कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली होती। 23 ऑक्टोबर 2023 ला धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली होती। राज्य सरकारनं 103 कोटी 95 लाखांचा निधी सुद्धा यासाठी मंजूर केला होता। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात नेमकं हे धोरण कशासाठी बदललं असा सवालच आता विचारण्यात आलाय। हायकोर्टानं राज्य सरकारला या संदर्भात स्पष्टीकरण मागितलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातच आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीमध्ये 2 दिवसांचं अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं उपस्थित राहणार का असा सवाल होतोय। खरं तर भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचंच बोललं जात आहे। प्रकृती अस्वस्थामुळेच भुजबळ अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय बातम्या आपण सविस्तरपणे पाहिल्यात। आता इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आभार दौरा करणार आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीपासून आभार दौऱ्याची सुरुवात होईल। 23 जानेवारीला मुंबईतील बीकेसीत शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार आहे आणि याच मेळाव्यापासून या दौऱ्याला सुरुवात होईल। संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलंय। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी सिडकोचा स्वतः राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तसं केलं नाही आणि म्हणून अखेर राज्य सरकारनं त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय। आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आमच्यासाठी विलन होत्या असं मोठं विधानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। इमर्जन्सी चित्रपटाचं अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईत स्क्रीनिंग ठेवलं होतं आणि या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते। मंत्री गुलाबराव पाटलांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसात झटापट झाली आहे। शिवसेनेची बैठक संपवून बाहेर येताना सुरक्षा रक्षक सगळ्यांना बाजूला करत होता आणि त्याच वेळी त्याचा हात एका पोलिसाला लागला। त्यावरती पोलीस चांगलाच भडकला होता। आमदार वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचीही माहिती आहे। गृह राज्यमंत्री योगेश कदम आज पुणे पोलीस विभागाचा आढावा घेणार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शहरातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था या संदर्भात बैठकीत चर्चा केली जाईल।
लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही असं कृषी मंत्री म्हणतात आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय असा थेट आरोपच खासदार अमर काळेंनी केलाय. शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा सुद्धा काळेंनी दिलाय. दिल्लीतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं 3 नवीन गॅरंटी जाहीर केल्या आहेत. दिल्लीत काँग्रेस सरकार आल्यास 500 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार, मोफत रेशन किट मिळणार आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आलाय. बातमी मुंबई पोलिसांसंदर्भात आहे. तर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा फटका आता सैफ अली खानच्या हल्ल्याच्या प्रकरणाला बसताना दिसतोय. बुधवारी मध्यरात्री सैफवरती हल्ला झाला होता आणि आता याला तब्बल 1.5 दिवस उलटलाय तरी सुद्धा हल्लेखोर मोकाटच आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा दावा गुन्हे शाखेतील सूत्रांनी केलेला आहे. तर मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल 5 तासांनी मिळाली असाही आरोप होत आहे. गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज आणि DVR आहेत ते पोलिसांच्या ताब्यात सध्या आहेत. पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद मात्र आरोपीच्या पथ्यावरती पडताना दिसतोय. एकंदरीतच आपण पाहतोय की सध्या 32 तास उलटले आहेत, म्हणजे 1.5 दिवस होत आलाय तरी सुद्धा सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाट आहे आणि यामध्ये नेमका पोलिसांचा वाद आड येत असल्याचं कळतंय. मुंबई पोलीस आणि तसंच गुन्हे शाखा यांच्यातील जी चढाओढ सुरू आहे त्याचा फटका नेमका सैफच्या प्रकरणातील तपासाला बसतोय. आणि एक मोठी बातमी समोर येतेय. सैफ अली खानवरती हल्लेखोर जो आहे तो वसई विरारच्या दिशेने पलायन केल्याचा संशय आता पोलिसांना येतोय. वांद्रे स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये ही सगळी फुटेज हे सगळा फुटेज जे आहे ते कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय. पोलिसांचं पथक वसई विरारच्या दिशेने रवाना सुद्धा झालंय. अगदी मोठी बातमी सध्या आपण पाहतोय. सैफवरती ज्या हल्लेखोरानं हल्ला केला होता तो सध्या पलायन करून वसई आणि विरारच्या दिशेने गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तसं सापडल्याचं कळतंय आणि म्हणून आता पोलिसांचं पथक वसई विरारच्या दिशेने रवाना झालंय. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन, नेमकं काय सविस्तर अपडेट आहे, कसा होतोय तपास? नक्कीच आता एक मोठी अपडेट या प्रकरणात समोर आलेली आहे की आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतोय आणि तो आरोपी वसई विरारच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती ही पोलीस सूत्रांनी दिलेली आहे आणि त्या दिशेने आता मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीम देखील रवाना झालेल्या आहेत आणि वसई विरारमध्ये या आरोपीचा जे सीसीटीव्ही आहे आणि फोटो आहे तिथे दाखवून त्याला कोणी ओळखतं का किंवा त्याच्यासारखा दिसणारा कोणी इसम तिथे आहे का, लोकांनी बघितला का, याचा सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय. अच्छा, धन्यवाद सचिन. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. तर आता मुंबई पोलिसांचं पथक हे वसई विरारकडे निघालं आहे आणि त्या ठिकाणी या आरोपीचा फोटो दाखवून तपास केला जातोय. यानंतर वळूया टॉप 50 कडे. इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला होऊन 24 तासांहून अधिकचा वेळ झालाय तरी सुद्धा आरोपी अजूनही मोकाटच आहे. आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. पोलिसांच्या 20 पथकांकडून हा तपास सुरू आहे. पोलिसांनी सैफच्या इमारतीतील 3 DVR सुद्धा ताब्यात घेतलेत. तसंच घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. मनी एज घोटाळा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनी एज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणी मनी एज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणेला अटक केली आहे. अदानी ग्रुप विरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत विश्वासात घेऊन केला आहे असं ते म्हणाले आहेत.
बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळतीचा परिणाम आता दिसून येत आहेत. केस गळतीचे रुग्ण सापडल्यामुळे बोंडगावात लग्नाळू मुलामुलींचे विवाह आता थांबलेत. टक्कल व्हायरसच्या दहशतीमुळे गावातल्या मुलांना कुणी मुलीच देत नाहीत. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता आणि याच प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पोलिसांना घटनेच्या 2 दिवसांचा सीसीटीव्ही जतन करण्याचे आदेश दिले. तर या प्रकरणात आता 20 जानेवारीला पुढची सुनावणी होईल. पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. दिल्लीतून आणलेल्या 10 लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्यात, तर 5 आरोपींना अटकही केली आहे. निलेश विरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहिद जक्की कुरेशी आणि शहाफ हड अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यात अनधिकृत पद्धतीनं बांधलेल्या 50 झोपड्या बुलडोझर चालवून धडक कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रम असणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता काळजी घ्यायची आहे. ड्रोन उड्डाणापूर्वी पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधित परवानगी घेणं बंधनकारक आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात 345व्या श्री शंभूराजे अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना शंभू गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं. केडीएमसीनं अभय योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. अभय योजनेमुळे मालमत्ता कर वसुलीला गती मिळाल्यानं अभय योजनेची मुदत ही 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे आणि या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंड आणि व्याजामध्ये सूटही मिळणार आहे. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावरती शोभेच्या दारूकामानं यात्रेची सांगता झाली. दारूकाम सोहळा डोळ्याचं पारणे फेडणारा असा होता. खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठीच ही विहंगम दृश्य ड्रोनच्या सहाय्यानं टिपली आहेत पायलट चेतन लिगाडे यांनी. हिंगोलीच्या सारंगस्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे. वसमत तालुक्यातील सारंगवाडीच्या माळरानावरती ही यात्रा भरते. या यात्रेत भाविकांनी भाज्यांचा महाप्रसाद वाटण्यात येतो. आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तमिळनाडूमधून भाविक 2 दिवस आधीच सारंगस्वामीच्या मठात मुक्कामी येतात. सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचक्रोशीतील देव भेटीनंतर दाखल झालेली सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक जल्लोषातही काढण्यात आली होती आणि यामध्ये गावांमध्ये तिळगुळ ऐवजी साखर वाटण्याची परंपरा असल्यानं 200 क्विंटल साखर वाटप करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी 1.25 कोटी सोनं दान केलंय. मोदी यांचे सहकारी हितेश यांनी आज सपत्नीक येऊन 125 तोळ सोनं अर्पण केलं, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे 1 कोटी रुपये. गेल्या काही दिवसांत टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली झाली नाहीये. गौतम गंभीरनं एका आढावा बैठकीत भारतीय संघाच्या बेशिस्तपणाबद्दल सांगितलंय. कुटुंबातील सदस्यांबद्दलचे नियम आता पूर्वीसारखे करण्यात येणार आहेत. सर्व खेळाडूंना आता एकत्र बसमधून प्रवास करावा लागणार आहे. IPL 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सनं आपला कर्णधार निश्चित केलाय. संघ यंदाच्या मोसमात अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे अशी माहिती सध्या समोर येते. गेल्या सीझनमध्ये अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार होता. यंदा त्याला बढती देण्यात आली आहे. तर वुमन्स प्रीमियर लीगचंही वेळापत्रक जाहीर झालंय. 14 फेब्रुवारीपासून WPLच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यानं वडोदरा इथे नव्या हंगामाला सुरुवात होईल. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे.
लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारीपासून जमा होणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनीच ही माहिती दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री तटकरेंनी दिली आहे। महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। आणि यानंतर वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। चालत्या बसच्या दारात उभं राहून रिक्षाला धक्का मारण्याचा व्हिडिओ नाशिकमधून समोर आला होता आणि त्यावरून आता सिटीलिंक बसचा चालक आणि वाहक यांना निलंबित करण्यात आलंय। स्टंटबाजी करून बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे।